महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीनं नम्र अभिवादन करतो। शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देखील मानाचा मुजरा। बेस्ट आजच्या या 79व्या बेस्ट दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित बेस्ट समितीच्या अध्यक्षा सन्माननीय तृष्णा विश्वासराव, बेस्ट समितीच्या या महाव्यवस्थापक सन्माननीय डॉक्टर सोनिया सेठी, बेस्ट समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व अधिकारी, बंधू भगिनी, कर्मचारी मित्रांनो, मी प्रथम आपणा सर्वांना मुंबईचा उपमहापौर या नात्यानं मुंबईकरांच्या वतीनं बेस्ट दिनाच्या आणि स्नेहसंमेलनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। कारण आणि मी ताई तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो की मला या कार्यक्रमाला आपण निमंत्रित केला तरी मी आलो। कारण माझ्या आयुष्यामध्ये बेस्टच्या बसचं हे नातं शिक्षणापासून ते आजपर्यंत इथपर्यंत आहे आणि भविष्यामध्ये देखील ते राहणार आहे। आणि म्हणून ज्या खुर्चीवरती बसलो होतो तेव्हापासून ती बसची डबल डेकरची गाडी माझ्या डोळ्यासमोरून सतत मला 7 रस्त्यावरून 74 नंबरची ती बस बरोबर घेऊन माझ्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या समोर घेऊन जाते। कधी कधी 61 नंबरची बस मला क्रॉफर्ड मार्केटमध्ये घेऊन जाते, तर मला मिळालेली 66 नंबरची बस मधल्या सीटमध्ये बसून मी माझ्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये फोर्टमध्ये जातो। आज क्षण मी त्या ठिकाणी पाहत होतो आणि क्षण बेस्टनी तुमच्या माझ्या सर्वांच्या प्रवाशांच्या आयुष्यामध्ये दिले। त्यामुळे बेस्टला विसरणं आयुष्यात प्रवासाला कुठच्याही किंवा कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला कधीही जमणार नाही आणि ते जमणारच नाही। ते पुस्तक माझ्या हातामध्ये आलं त्यावेळेला मी पाहत होतो। खरं तर त्या मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या जुन्या आठवणी आणि माझ्याही जुन्या आठवणींना त्या ठिकाणी एक उजाळा निर्माण करून दिला। अगदी सुरुवातीपासूनचं बसचं तिकीट ते आतापर्यंत जेव्हापर्यंत होतं तेव्हापर्यंतच्या त्या तिकिटींचे फोटो त्याच्यामध्ये लावलेले आहेत। आणि मलाही आठवलं की मी प्रवास करताना तिकीट घ्यायचो आणि ते तिकीट कोरं करकरीत तसंच ठेवायचं, दुमडायचो नाही। इतर प्रवासी त्या बस स्टॉपवरती उतरले की मॅडम तेही आपल्या खिशातलं बस तिकीट खाली टाकून द्यायचं, ते मी गपचूप उचलायचो आणि खिशात ठेवायचो। कधी कधी शाळेतून आलो की तिकीट जमवायला आम्ही मित्र जायचो, याचं कारण की तिकिटीने आम्ही खेळायचो। एकमेकाला आपण पैसे देऊ शकत नाही म्हणून ह्या बसच्या तिकीट द्यायचो। आणि मग त्या कोऱ्या करकरीत असायला पाहिजे, दुमडलेल्या असल्या तर त्या नीट हे करायच्या, त्याच्यावरती जमली तर इस्त्री मारायची, असं करून ठेवून द्यायचो। हा एक खेळ आहे। ही बेस्ट त्या तिकीटच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत देखील पोहोचली होती। तुम्ही पण बरेच जण खेळला असेल माझ्याकडे, ते छापा काटा म्हणायचे आपण त्याला, आईने काठीने फोडलं होतं, तोही आठवतो। परंतु ही बेस्टची आठवण आयुष्यामध्ये मरेपर्यंत राहणार आणि ती तिकीटही आजपर्यंत आपल्या खिशामध्ये जपून ठेवल्याचा आनंद राहणार आहे। ताई बेस्टच्या मध्ये कुलाब्याच्या याच्यामध्ये मी आलो होतो, ती नोकरी मिळवण्यासाठी आलो होतो सेठी मॅडम। म्हणून मी मगाशी आपण बसलो होतो त्यावेळेला विचारलं की राजेश शर्मा त्यावेळेला बेस्टचे अध्यक्ष होते, ते साल मला आता आठवत नाही, 92-93 वगैरे असणार। आणि बापू आडवरेकर नावाचे एका शिवसैनिकांनी मला तिथे घेऊन गेलं होतं, त्यांच्याबरोबर ती ओळख होती। आणि बीएसटी मध्ये तुला एक क्लर्कची नोकरी किंवा पिऊनची नोकरी मिळून देतो, मी तसा ग्रॅज्युएट झालो होतो, परंतु जी मिळेल ती नोकरी आणि बेस्ट आणि बीपीटी या बी वरती एवढं माझं प्रेम होतं की काय सांगूच नका। कारण बेस्ट मध्ये किंवा बीपीटी मध्ये नोकरी लागली म्हणजे चांगली मुलगी मिळाली हे एकदम ठरलेलंच असायचं। त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला नोकरी मिळणार आणि छोकरी मिळणार। त्यामुळे मी एवढा प्रयत्न करत होतो की त्या बापू आडवरेकरांनी मला एखाद्या देवाकडे चेअरमनकडे घेऊन गेले असंच मला त्या ठिकाणी वाटलं आणि मी माझा अर्ज त्यांच्याकडे दिला, शिक्का मारून दिलेला। मी म्हटलं आता मला नोकरी मिळणार। सुनील भाऊ वैर माझे साक्षीदार आहेत, 7 वर्षाचे मित्र। आणि ही नोकरी मिळवण्यासाठी मी दररोज त्यांच्याबरोबर जायचो, बेस्टच्या इथे बाहेर उभा राहायचो, कधीतरी बोलावणं येईल कधी पण, परंतु बोलवणं आलं नाही।
आणि 7 रस्ता सोडला सुनील भाई आणि नगरसेवक झालो 2017ला आणि 22ला मग बेस्टमध्ये अधिकाऱ्यांनी तिथे जाता आलं. बेस्टच्या बजेटवरती बोलताना मी इतका आत्मीयतेने आवडीने बोलायचो. स्टँडिंग कमिटीला 5 वर्ष, याच्यापैकी कोणी मंडळी असतील माझे सुभाष दोन नावाचे एक मित्र आपल्याकडे ऑडिट लेटर रिटायर झाले की नाही मला माहित नाही, तुमच्यापैकी कोणी बरेचसे असतील. आणि मॅडम आम्हाला बेस्ट कडून त्यावेळेला जेवण द्यायचे. बेस्टचा बजेट स्टँडिंगला आला की जेवणाची सोय बजेट बेस्ट कडून असायची. आणि एवढा मनापासून बोलायचो की जणू काही आपण त्या बेस्टमध्ये कर्मचारी आहोत, अधिकारी आहोत. कारण माझं कर्तव्य होतं, कारण मी एक साधा प्रवासी होतो. 4 आण्याची 8 आण्याची तिकीट काढून प्रवास करणारा प्रवासी. त्यामुळे मला तुमचं दुःख आणि माझ्या बेस्टचं दुःख आणि मुंबईकरांचं हे मला कळत होतं. आणि म्हणून बेस्टला त्याच्या आर्थिक अडचणीतून वर काढलं पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आर्थिक मदत केली पाहिजे. याच्यावरती ठासून बोलणारा हा संजय गाडी तुमचा एक नगरसेवक त्या ठिकाणी स्टँडिंग. आणि आजही ज्या वेळेला उपमहापौर झालो ताई, पहिला प्रश्न जर मी अतिरिक्त आयुक्त, मला वाटतं आमच्याकडे चार्ज होते, आमच्या जोशी मॅडमकडे होता, त्यांच्याकडे ताई आणि मी पहिला प्रश्न सर्व युनियनच्या मंडळींना घेऊन काम करणारा मीच होतो. तुमचे प्रश्न सुटले पाहिजेत, मार्गी लागले पाहिजेत. कारण अनेक वर्षापासूनची तुमची पेन्शन ग्रॅज्युटी मिळत नाही, हे दुःख तुमच्यासारखं मी देखील पाहतो. कारण माझ्या विभागामध्ये मुंबईमध्ये अनेक बेस्टचे कर्मचारी जे माझ्याकडे या तक्रारी घेऊन येत असतात. अनेक प्रश्न आहेत, परंतु करणार काय? जी बेस्ट आमची त्या ठिकाणी बरोबरीने कुठंतरी नफ्यामध्ये थोडीफार मागे पुढे पुरवठ्याचा नफा यायचा आणि आमच्या ट्रान्सपोर्टमध्ये आम्ही मॅच करायचो, चाललं होतं गाडं. परंतु हळूहळू आम्ही खूप डेफिसिटमध्ये गेलो आणि ते डेफिसिट भरून काढताना आम्हाला दमायला लागलं. आमच्या बसचे मागचे किंवा पुढचा टायर कधी पंक्चर झाला आम्हाला कळलं नाही. आम्ही भाड्याने या ठिकाणी गाड्या घेतल्या आणि तिथेच आमचा गोंधळ झाला. हे आता आम्हाला म्हणावंसं वाटतंय. आता बघतो ही मेडल घेऊन येणारी आमचे शूर जवानांसारखे मेडल छातीवरती लावून येणारे आमचे कंडक्टर चालक, इथे प्रामाणिकतेबद्दल त्यांना मिळालेलं मेडल, कधी अपघात न केलेल्याचं या ठिकाणी मिळालेला शेवट पुरस्कार, हा छातीवरती घेऊन असताना केवढे दिमागदार वाटत होते. ही आमची शान होती. मला ताई आठवत आहे, आम्ही विद्यार्थी म्हणून धावत बस पकडायचो, रिकामी जरी असली तरी धावत. पण आम्हाला कधी त्या कंडक्टरनी पडू दिलं नाही. कधी दिलवाले दुल्हनिया मी बघितलं, त्याच्यामध्ये शाहरुख खान जसा हात देतो ना काजलला, तसा आम्हाला कंडक्टर आमचा हात द्यायचा. आणि त्याच बसमध्ये बसून धडधड उडून वरच्या मधल्यावरती बसून मुंबईचं दर्शन घेण्याची जी मजा होती ना, ती कुठच्या ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीने आम्हाला दिली नाही ना. रेल्वेच्या वरती जायची तर कोणाची हिंमतच नाही. पण आमच्या बेस्टच्या वरच्या मधल्यावरती बसून कोपऱ्याची सीट किंवा पुढची सीट मिळाली, हा एसी पेक्षा गारगार वारा लागायचा समोरून. आणि अगदी त्या समुद्राच्या किनाऱ्यावरनं गेली तर ती अगदी 2-3 रुपयामध्ये तो प्रवास असायचा. परंतु काय आनंद मिळायचा. तो आनंद आपल्याला सर्वांना पुन्हा आणखी मुंबईकरांना द्यायला पाहिजे. त्यासाठी 5,000 बसेस नव्हे 10,000 बसेस यायला पाहिजे. ताई, मुंबई ही आमची एवढं सार्वजनिक ट्रान्सपोर्ट व्हायला पाहिजे मजबूत, की रेल्वेमधून जाणारी व्यक्ती देखील, आपल्या प्रायव्हेट खासगी याच्यातून जाणाऱ्या गाड्यांमधून जाणारे प्रवासी देखील आमच्या बसेसमधून गेल्या पाहिजेत. आणि हे होणार मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतोय. 5 वर्षाच्या आतमध्ये होणार. कारण सोनिया जी आई है, नई रोशनी लाई है. हा त्यावेळेचा डायलॉग होता मॅडम. सोनिया गांधी आल्या होत्या तेव्हा. त्याची पुन्हा आता आठवण आणि खरी करायची जबाबदारी तुमची आहे. हे मी खोटं नाही बोलत विनोद म्हणून. कारण मी त्यांची एक चुनू बघितली वर्षा बंगल्यावरती, ज्या वेळेला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना निमंत्रित केलं होतं मिटिंगला. आणि त्यांनी आगाराचं पुनर्रचना करून त्याची भाडे तत्वावरती म्हणा PPP मध्ये याचं सौंदर्यीकरण करून मुंबई आपल्या बेस्टचा आपल्याला आर्थिक या ठिकाणी उत्पन्न वाढवण्याचं जे प्रेझेंटेशन केलं, मी त्याच वेळेला त्यांचं अभिनंदन केलं. एक व्यक्ती लागतो, एक व्यक्ती फक्त, एक IAS IPS अधिकारी लागतो की तो आपल्या शहराला, आपल्या विभागाला, आपला जबरदस्त बदलून टाकू शकतो. ती क्षमता असणारी लोक आपण बघितलीत. खैरनार साहेबांचं काम आपण बघितलं. आपण तुकाराम मुंडेंचं काम बघतो. भले टीका होऊ देत, पण तुकाराम मुंडे आल्याच्या नंतर भल्या भल्यांची
त्रिदा तिटपट होत्या. तर तुम्ही बोललात तो वेगळा शब्द, कोकणाचा शब्द तो. भल्या भल्यांची कोकणातल्यानी मंडळी का जास्त माहिती आहे हो, बरोबर ना. तशी आता शेट्टी मॅडम आल्याच्या नंतर त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी जो ध्यास घेतलेला आहे, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो विश्वासानं, कारण मी घाडीगावकर आहे, माहित आहे ना. कोकणातल्या मग का घाडीगावकरांनी सांगितलं की होतला सोन्याची अंगठी हरवली आहे, जाऊन शोध ते मिळत. आणि मग हे रवळनाथा कोंबडा आणून दी, नाही तर नारळ आणून दी, होणारच. हमारी जरा उधर की है, कोकण की भाषा है. तर या एक सोनिया शेट्टी या ठिकाणी बेस्टला लाभलेल्या आहेत. मला आत्मविश्वास आहे त्या परिवर्तन करणार, 100% परिवर्तन करणार. काही लोक काही टीका करतात की आता भाडे तत्वावरती आगार देणार, अमुक करणार. मी माझ्या मनाला प्रश्न विचारला, रे इतक्या वर्षापासून आमचे आगार असेच पडून आहेत, एवढ्या जमिनी आहेत, आणि आमची बीएसटी किंवा मुंबई महानगरपालिका किंवा राज्य शासन आम्हाला मदत करेल, त्याच्यानंतर आम्ही आमच्या आगाराचं रूपडं बदलू, त्या आगारामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग बनवू, त्याचं भाडं आम्ही बेस्टला घेऊ. या स्वप्नामध्येच आम्ही जर राहिलो तर ते तसंच राहणार, आम्ही वरती आणि आगार खालती. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला निर्णय घ्यावे लागतील. आताच्या असलेल्या परिस्थितीमध्ये त्या असलेल्या आपल्या जागेतून, त्या आगारातून, आगाराला बेस्टला आगाराची जागा राखून आपल्याला त्यातून काही उत्पन्न मिळवता येत असेल तर ते प्रयत्न करायला आपल्याला हरकत नाही आहे. आणि ते प्रयत्न आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंजुरीने आपली बेस्ट करणार आहे आणि हे आपले दिवस बदलणार आहेत. आणि दिवस पैसे येणार आहेत, सोनियाचे दिवस येणार आहेत. आणि म्हणून मी आजच्या या सोन्यासारख्या दिवसाच्या निमित्तानं थोडंसं काही चुकलं बिकलं असं तर माफ करा. आजच्या या सोन्यासारख्या दिवसाचं, कारण आपण बेस्ट हा शब्द नेहमी शुभेच्छा देत असताना इंग्रजीमध्ये ऑल द बेस्ट म्हणतो, तो कधीच पुसला जाणार नाही. आणि आमच्याही बेस्टचा जो इतिहास आहे आणि जे काम आहे ते असंच याच्या पुढे आणखी दमदारपणाने आपण पुढे घेऊन जाऊया. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा या स्नेह संमेलनाच्या ना बेस्ट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.